हॅलो फ्रेंड्स, आजच्या भागामध्ये आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ बँक हेड ऑफिस म्हणजे बँकेच्या मुख्य कार्यालयाची प्रशासकीय रचना या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. पाठीमागील भागामध्ये आपण थोडक्यामध्ये बँकेच्या मुख्य कार्यालयाची प्रशासकीय रचना कशी असते हे आपण पाहिले होतं, परंतु या भागामध्ये आपण बँकेच्या मुख्य कार्यालयाची प्रशासकीय रचना ही डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बँकेच्या सर्व शाखा व विभागीय कार्यालय यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे हेड ऑफिस कडून केलं जात असतं आणि त्याद्वारे बँकेमध्ये वृद्धी घडवून आणणे, बँकेचा विकास घडवून आणणे यासाठी महत्त्वाचे प्रयत्न हे बँकेच्या हेड ऑफिस कडून केले जातात. बँकेच्या व्यवसायानुसार बँका ज्या व्यवसाय करतात त्यानुसार तसेच बँकेच्या व्याप्तीनुसार बँकेच्या मुख्य कार्यालयाचे स्वरूप हे वेगवेगळे असल्याचे आपल्याला पाहावयास मिळत असते. परंतु बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये किंवा बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या रचनेमध्ये संचालक मंडळ हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये रचना जर पाहायची म्हटलं तर आपण ती रचना पाहू शकतो. बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये पहिल्यांदा चेअरमन किंवा प्रेसिडेंट येतात, त्यानंतर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स येतात, त्यानंतर मॅनेजिंग डायरेक्टर किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर येतात, त्यानंतर डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर येतात, त्यानंतर जनरल मॅनेजर येतात, त्यानंतर असिस्टंट जनरल मॅनेजर येतात आणि त्यानंतर मॅनेजर अँड असिस्टंट मॅनेजर येतात आणि शेवटी ऑफिसर आणि असिस्टंट. हे जे काही रचना आहे ही रचना आपल्याला बँकेच्या हेड ऑफिसमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रचना आपल्याला पाहावयास मिळत असते. आता ही जी आपण रचना पाहिली ही रचना आपण वन बाय वन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सुरुवातीला आपण चेअरमन किंवा प्रेसिडेंट म्हणजे चेअरमन किंवा अध्यक्ष याच्या अनुषंगाने आपण बोलूया. बँकेच्या प्रकारानुसार बँकेच्या व्यवस्थापकीय रचनेमध्ये चेअरमन किंवा अध्यक्षाची निवड केली जात असते. चेअरमन किंवा अध्यक्षाची निवड ही निवडून आलेल्या संचालक मंडळाच्या सदस्यामधून या अध्यक्षाची किंवा चेअरमनची निवड केली जात असते. बँकेचा चेअरमन किंवा बँकेचा अध्यक्ष हा संचालक मंडळाचा प्रमुख असतो. बँकेचा चेअरमन हा बँकेच्या ध्येय धोरणाच्या निश्चितीमध्ये एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. सहकारी बँकामध्ये तो सभासदांमधून निवडून आलेल्या संचालकामधील एक संचालक असतो. तर आपण राष्ट्रीयकृत बँकाचा विचार केला तर राष्ट्रीयकृत बँकामध्ये शासनाने नियुक्त केलेला हा अधिकारी असतो. बँकेच्या विकासाच्या व बँकाच्या प्रगती संबंधीचे निर्णय या चेअरमनना कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच घ्यावे लागत असतात. जे काही बँकेचा विकास करायचा असेल किंवा बँकेची प्रगती करायची असेल या संदर्भातील काही ध्येय धोरण ठरवले असेल ते अंमलात आणायचे असतील तर ते कायद्याच्या चौकटीत बसूनच त्याला ते काम करावं लागत असतं. एकंदरीत संचालक मंडळांचे ठरवून दिलेली धोरणं असतात, जे बँकेचं बोर्ड ऑफ डायरेक्टर असते त्यांनी जे ठरवून दिलेली जी ध्येय धोरणं ती ध्येय धोरणं राबवण्याची जबाबदारी ही चेअरमनची किंवा अध्यक्षाची असते. म्हणजे बँकेचा चेअरमन हा बँकेच्या निर्णय प्रक्रियेतील धोरण निश्चिती, नियम इत्यादीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक हा असतो. दुसरा येतो त्यामधील बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणजे बँकेचे संचालक मंडळ. बँकेचे संचालक मंडळ हे बँकिंग प्रशासनातील अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. संचालक मंडळ हे बँकेची ध्येय धोरण ठरवण्याचं काम करत असतात आणि बँकेचे ध्येय धोरण ठरवण्याचा अधिकार या संचालक मंडळाला असतो. आणि बँकेच्या संचालक मंडळामध्ये बँकेच्या भागधारकांनी किंवा बँकेच्या सभासदांनी निवडून दिलेले संचालक हे कार्य करत असतात. राष्ट्रीयकृत बँकाचा आपण विचार करायचा म्हटलं तर राष्ट्रीयकृत बँकामध्ये बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार संचालक मंडळ हे कार्यरत असते. तर आपण खाजगी बँकाचा विचार करायचा म्हटलं तर खाजगी बँकामध्ये कंपनी कायदा 2013 मधील तरतुदीनुसार संचालक मंडळ हे भागधारकाचे प्रतिनिधी असतात. राष्ट्रीयकृत बँकामध्ये संचालक मंडळातील प्रतिनिधीची नियुक्ती ही शासनामार्फत केली जात असते. त्यापैकी काही संचालक हे कार्यकारी संचालक म्हणजे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्य करत असतात, तर काही संचालक स्वतंत्र संचालक म्हणजे इंडिपेंडेंट डायरेक्टर्स म्हणून काम करत असतात. जर आपण सहकारी बँकाचा विचार केला तर सहकारी बँकामधील संचालक मंडळ हे सभासदांनी किंवा भागधारकांनी निवडून दिलेले असतात. प्रत्येक राज्यातील सहकार कायदा हा वेगवेगळा आहे, त्यामुळे प्रत्येक राज्यातील सहकार कायद्यातील तरतुदीनुसार वेगवेगळ्या प्रवर्गातून संचालक मंडळ निवडून देण्याची तरतूद केलेली असते. म्हणजे सहकारी बँकामधील संचालक मंडळ हे भागधारकांनी किंवा सभासदांनी निवडून दिलेले असतात. तसेच रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार म्हणजे रिझर्व्ह बँकेने जे काही निर्देश दिले असेल त्या निर्देशानुसार बँकिंग, सहकार, वित्त विभाग या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना संचालक मंडळावरती नियुक्त केलं जात असतं. कारण बँकिंग, सहकार, वित्त विभागामधील जो व्यक्ती एक्सपर्ट असेल, ज्याला त्या विषयाचं ज्ञान असेल, त्याचा सखोल अभ्यास असेल, असे जे काही तज्ज्ञ व्यक्ती असेल अशा तज्ज्ञ व्यक्तीची निवड ही संचालक मंडळावरती केली जात असते.
अर्थात राष्ट्रीयकृत बँक असतील, खाजगी बँका असतील, सहकारी बँक असतील किंवा अन्य बँकातील संचालक मंडळ हे बँकातील महत्वाचे अधिकार मंडळ हे असते. पुढील तिसरा एक प्रकार येतोय मॅनेजिंग डायरेक्टर किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. व्यवस्थापकीय संचालक हा बँकेच्या प्रशासकीय कार्यातील महत्वाचा अधिकारी असतो. सामान्यतः नॅशनलाइज बँक असतील, प्रायव्हेट सेक्टर बँक असतील, सहकारी बँक असतील किंवा अन्य स्वरूपाच्या बँकांमध्ये व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी हा पगारी नोकरदार असतो, म्हणजे त्याला पगार देऊन त्याची नियुक्ती केलेली असते. तसेच तो बँकेच्या संचालक मंडळाचाही प्रतिनिधी असतो. लक्षात राहू द्या, जो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे किंवा मॅनेजिंग डायरेक्टर आहे हा बँकेच्या संचालक मंडळाचा एक प्रतिनिधी असतो. संचालक मंडळ जे काही निर्णय घेत असते त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचं काम हे मॅनेजिंग डायरेक्टर कडून केलं जात असतं. त्यामुळे त्यास आपण व्यवस्थापकीय संचालक मॅनेजिंग डायरेक्टर असं आपण म्हणत असतो. व्यवस्थापकीय संचालक हा प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी असतो व कामकाजाची अंमलबजावणी करणारा मुख्य अधिकारी असल्यामुळे त्यास आपण मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असे आपण म्हणत असतो. पुढील चौथा येतोय डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी. मोठ्या बँकांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास मदत करण्यासाठी ह्या डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरची नेमणूक केली जाते. तसेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला सल्ला किंवा मार्गदर्शन करण्यासाठी ह्या डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरची नियुक्ती केली जाते. त्यालाच आपण डेप्युटी सीओ असेही म्हणत असतो. साधारणतः ह्या डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरची नियुक्ती कशी केली जाते तर त्या बँकेचा आकार केवढा आहे, बँकेची व्याप्ती किती आहे किंवा बँकेची कार्यकक्षा किती आहे याचा विचार करून ह्या डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरची नियुक्ती केली जाते. या पदाची संख्या, या डेप्युटी एक्झिक्युटिव्ह चीफ ऑफिसरच्या पदाची संख्या ही प्रत्येक बँकेनुसार ही वेगवेगळी असल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. अनेक बँकांमध्ये या पदाचे नाव डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे डीएमडी असे असते. डीएमडी म्हणजेच उपव्यवस्थापकीय संचालक असे असते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याप्रमाणेच हा अधिकारी संचालक मंडळाचा सदस्य नसतो. लक्षात राहू द्या, जो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतो तो बोर्ड ऑफ डायरेक्टरचा मेंबर असतो, परंतु डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हा जो बोर्ड ऑफ डायरेक्टरचा सदस्य नसतो. म्हणजेच उपव्यवस्थापकीय संचालक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी ही बँकेच्या कामकाजाच्या सोयीसाठी ही निर्माण केली गेलेली पदे आहेत. परंतु ज्यावेळेस डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरची नेमणूक केली जाते त्यावेळेस त्या नेमणुकीला संचालक मंडळाने म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने मान्यता दिलेली असते. प्रशासन हे सुलभपणे व्हावे, व्यवस्थितपणे व्हावे म्हणून बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्याकडे असलेले काही अधिकार किंवा त्याच्याकडे असलेल्या काही जबाबदाऱ्या, ह्या अधिकार आणि जबाबदाऱ्या ह्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिस याच्याकडे हस्तांतरित करत असतो. त्याचप्रमाणे जे काही अधिकार किंवा जबाबदाऱ्या हस्तांतरित केल्या त्याच्यावरती परीक्षण करण्याचं काम तो करत असतो. पुढील पाचवा येतोय जनरल मॅनेजर. त्यालाच आपण सरव्यवस्थापक असं म्हणत असतो. जनरल मॅनेजर हा बँकेचा मुख्य कार्यालयात कार्य करत असतो. लक्षात राहू द्या, जनरल मॅनेजर हा बँकेच्या मुख्य कार्यालयात तो कार्यरत असतो. जनरल मॅनेजर हा मुख्य कार्यालयात कार्यरत असणारे सर्व मॅनेजर, सहाय्यक मॅनेजर व अधिकाऱ्याचा प्रमुख असतो. प्रत्येक बँकेनुसार जनरल मॅनेजरचे अधिकार हे वेगवेगळे असतात. त्याच पद्धतीने प्रत्येक जनरल मॅनेजरच्या जबाबदाऱ्या आहेत ह्या जबाबदाऱ्या पण वेगवेगळ्या असतात. जर बँक मोठी असेल तर त्या मोठ्या बँकेच्या प्रशासकीय कार्यासाठी एकापेक्षा अधिक जनरल मॅनेजरची नियुक्ती केली जात असते. यामध्ये प्रामुख्याने बँकेच्या प्रत्येक विभागासाठी म्हणजे बँकेत जे वेगवेगळे विभाग आहेत त्या प्रत्येक विभागासाठी एक याप्रमाणे या जनरल मॅनेजरची नियुक्ती केली जात असते. आता बँकेमध्ये सूक्ष्म आणि लघु उद्योग विभाग असतो, त्यासाठी एक जनरल मॅनेजरची नियुक्ती केली जाते. बँकेमध्ये शाखा विस्तार म्हणजे ब्रँच एक्सपान्शनचा विभाग असतो, त्यासाठी एक जनरल मॅनेजरची नियुक्ती केली जाते. त्याच पद्धतीने मनुष्यबळ आणि प्रशिक्षण विभाग असेल म्हणजे आपण त्याला HRM ट्रेनिंग डिपार्टमेंट म्हणतो, त्यासाठी एक जनरल मॅनेजर नियुक्त केला जातो. त्याचप्रमाणे बँकेमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान विभाग असतो, IT डिपार्टमेंट असतं, त्यासाठी एक जनरल मॅनेजरची नियुक्ती केली जात असते. त्याचप्रमाणे बँकेमध्ये कंपनी वित्त विभाग म्हणजे कॉर्पोरेट फायनान्स डिपार्टमेंट असतं, त्यासाठी एक जनरल मॅनेजर नियुक्त केला जातो. बँकेमध्ये स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग डिपार्टमेंट असतं म्हणजे धोरणात्मक व्यवस्थापन विभाग असतो, त्यासाठी एका जनरल मॅनेजरची नियुक्ती केली जाते. बँकेत रिटेल बँकिंग डिपार्टमेंट असतं म्हणजे किरकोळ बँकिंग विभाग, त्यासाठी एका जनरल मॅनेजरची नियुक्ती केली जाते. त्याच पद्धतीने बँकेमध्ये ऍग्रिकल्चर क्रेडिट डिपार्टमेंट असतं, त्यासाठी एका जनरल मॅनेजरची नियुक्ती केली जाते. बँकेमध्ये ऑडिट आणि इन्स्पेक्शन विभाग जो असतो त्या ऑडिट आणि इन्स्पेक्शन विभागासाठी एका जनरल मॅनेजरची नियुक्ती केली जाते. बँकेमध्ये इस्टॅब्लिशमेंट डिपार्टमेंट असतं म्हणजे आस्थापना विभाग असतो, त्या आस्थापना विभागासाठी एका जनरल मॅनेजरची नियुक्ती केली जाते. त्याचप्रमाणे बँकेमध्ये
ट्रेझरी डिपार्टमेंट असतं, ह्या ट्रेझरी डिपार्टमेंटसाठी एका जनरल मॅनेजरची नियुक्ती केली जाते. म्हणजे बँकेमध्ये जेवढे वेगवेगळे विभाग पडतात त्या प्रत्येक विभागासाठी एक जनरल मॅनेजर हा नियुक्त केला जात असतो. पुढे 6वा प्रकार येते असिस्टंट जनरल मॅनेजर. त्यालाच आपण म्हणतो सहाय्यक जनरल मॅनेजर. सहाय्यक जनरल मॅनेजर यालाच आपण सहाय्यक सरव्यवस्थापक असेही म्हणतो. लक्षात होत्या, सहाय्यक जनरल मॅनेजर याला सहाय्यक सरव्यवस्थापक असेही म्हणतात. बँकेतील मुख्य कार्यालयातील विविध विभागामध्ये जनरल मॅनेजर हे प्रमुख काम करतात आणि त्यांच्या मदतीला म्हणून हे असिस्टंट जनरल मॅनेजर यांची नियुक्ती केली जाते. जनरल मॅनेजरच्या कामामध्ये मदत करण्याचं काम हे असिस्टंट जनरल मॅनेजर कडून केलं जातं. जनरल मॅनेजरने जे काही सोपवलेल्या जबाबदाऱ्या आहेत त्या सोपवलेल्या जबाबदाऱ्या हे पूर्ण करण्याचं काम हे असिस्टंट जनरल मॅनेजर कडून केलं जातं आणि आवश्यकतेनुसार आपल्या विभागाची माहिती पुरवण्याची जबाबदारी ह्या असिस्टंट जनरल मॅनेजरची असते. तसेच समजा काही वेळेस सरव्यवस्थापक म्हणजे जनरल मॅनेजर काही कारणास्तव अनुपस्थित असेल, तो आलेला नसेल, तर त्यावेळेस त्याच्या कामाची जी जबाबदारी आहे ती पूर्णपणे जबाबदारी पार पाडण्याचं काम हे असिस्टंट जनरल मॅनेजर कडून केलं जात असतं. सरव्यवस्थापक म्हणजे जनरल मॅनेजरचा प्रतिनिधी म्हणून मीटिंग अटेंड करणे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना जी आवश्यक माहिती असेल ती आवश्यक माहिती पुरवण्याचं काम हे असिस्टंट जनरल मॅनेजर कडून केलं जात असतं. पण हे काम करत असताना असिस्टंट जनरल मॅनेजर हा जो जनरल मॅनेजर त्याचा सहाय्यक म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो. पुढील 7वा मुद्दा येतोय मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर. आता मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक व सहाय्यक व्यवस्थापक. बँकेच्या प्रत्येक विभागामध्ये कामाच्या सोयीसाठी ह्या मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजरची नियुक्ती केली जात असते. त्याच पद्धतीने बँकेच्या कामाच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यासाठी व्यवस्थापक व सहाय्यक व्यवस्थापक म्हणजे मॅनेजर आणि सहाय्यक मॅनेजर याची नियुक्ती केली जात असते. तसेच बँकेच्या कामकाजात गती वाढवण्यासाठी, बँकेच्या कामाला गती येण्यासाठी, बँकेचं काम पटकन होण्यासाठी, तसेच निर्णय व अधिकार प्रक्रियेमध्ये जे निर्णय घेतले जातात आणि जे काही अधिकार आहेत ह्या अधिकाराच्या प्रक्रियेमध्ये सर्वसमावेशक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी बँकेच्या मुख्य विभागातील विविध प्रकारच्या उपविभागासाठी व्यवस्थापक आणि त्यांना मदत करण्यासाठी सहाय्यक व्यवस्थापकाची नियुक्ती केली जात असते. आता आपण जे व्यवस्थापक नेमले जातात, मॅनेजर जे नेमले जातात ते कशा पद्धतीने नेमणूक केली जाते, कोणकोणत्या सेवेसाठी नेमणूक केली जाते किंवा कोणकोणत्या विभागासाठी त्याची नेमणूक केली जाते हे आपण पाहूया. बँकेमध्ये कस्टमर सर्व्हिसेस हे एक डिपार्टमेंट असतं, त्यासाठी एक व्यवस्थापक म्हणजे मॅनेजरची नियुक्ती केली जात असते. त्याच पद्धतीने बँकेमध्ये लोन डिपार्टमेंट असतं, त्यासाठी मॅनेजरची नियुक्ती केली जात असते. बँकेमध्ये रिकव्हरी डिपार्टमेंट असतं, त्यासाठी मॅनेजरची नियुक्ती केली जाते. त्याच पद्धतीने बँकेमध्ये प्रॉव्हिडंट फंड डिपार्टमेंट असतं, त्या प्रॉव्हिडंट फंडसाठी ह्या मॅनेजरची नियुक्ती केली जाते. बँकेमध्ये रिक्रुटमेंट जे डिपार्टमेंट असतं त्या रिक्रुटमेंट डिपार्टमेंटसाठी ह्या मॅनेजरची नियुक्ती केली जात असते. बँकेमध्ये KYC आणि AML हे एक डिपार्टमेंट असतं, त्यासाठी मॅनेजरची नियुक्ती केली जाते. बँकेमध्ये मार्केटिंग डिपार्टमेंट असतं, त्या मार्केटिंग डिपार्टमेंटसाठी मॅनेजरची नियुक्ती केली जात असते. बँकेमध्ये धोका व्यवस्थापन विभाग म्हणजे रिस्क मॅनेजमेंट डिपार्टमेंट असतं, ह्या रिस्क मॅनेजमेंटसाठी मॅनेजरची नियुक्ती केली जात असते. म्हणजे आता आपण जे वेगवेगळे विभाग सांगितले ह्या विभागासाठी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर याची नियुक्ती केलेली असते. त्यांची जबाबदारी संबंधित विभागाच्या कामापुरती ही मर्यादित असते. पुढील 8वा येतोय ऑफिसर अँड असिस्टंट म्हणजे अधिकारी आणि सहाय्यक. बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या विविध विभागातील कामकाजासाठी जसे व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक किंवा सरव्यवस्थापक यांची नेमणूक केली जाते. त्यांच्याबरोबरच त्यांच्या मदतीला विविध विषयातील तज्ज्ञ अधिकारी म्हणजे एक स्पेशलिस्ट ऑफिसर असेल त्यांची नियुक्ती केली. तसेच या अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी सहाय्यक, क्लार्क, अटेंडन्स, अधिकारी, कर्मचारी, शिपाई यांची नियुक्ती केली जात असते. आता ही नियुक्ती कशा पद्धतीने केली जाते हे समजून घेऊया. वेगळे अधिकारी कसे ऑफिसर नेमले जातात हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करा. IT ऑफिसर नेमले जातात, त्याच पद्धतीने लॉ ऑफिसर नेमले जातात, ॲग्रिकल्चर ऑफिसर नेमले जातात, मार्केटिंग ऑफिसर्स नेमले जातात, फायनान्स ऑफिसर्स नेमले जातात, राज्य भाषा ऑफिसर नेमले जातात, ट्रेझरी ऑफिसर्स नेमले जातात, अकाउंट ऑफिसर नेमले जातात, ऑडिटर नेमले जातात, बँक इन्स्पेक्टर्स हे ऑफिसर नेमले जात असतात. त्याचप्रमाणे HR ऑफिसर हे नेमले जात असतात. हे वेगळे ऑफिसर किंवा असिस्टंट हे बँकेच्या कार्यालयाच्या कामासाठी हे नेमलेले असतात. अशा पद्धतीने आपण या भागामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ बँक हेड ऑफिस याच्यामध्ये चेअरमन, बोर्ड ऑफ डायरेक्टर, मॅनेजिंग डायरेक्टर किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, जनरल मॅनेजर,
असिस्टंट जनरल मॅनेजर, मॅनेजर अँड असिस्टंट मॅनेजर आणि ऑफिसर अँड असिस्टंट ही जी रचना आहे ही रचना आपण पाहिलेली आहे. धन्यवाद.